मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे आपल्याला साक्षी विरोधात CCTV फुटेज मिळाले होते. ती गोष्टसुद्धा मी साक्षीपासून लपवली होती. तिला यातला काही सांगितलं नव्हतं. तिच्यावर कोर्टामध्ये बॉम्ब पडत होते तरीही ते आम्ही दोघांनी झेलले. आणि तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करतोस की मी मैत्री विकली. अरे मी खरी मैत्री केली आहे अर्जुन. मैत्री करण्यासाठी सेन्सिटिव्ह मन लागतं आणि ते तुझ्याकडे कधी नाही आहे. साक्षीचा खरेपणा तर तुला कधीच समजणार नाही. सायली त्या दोघांना शांत करण्याचा खूप प्रयत्न करते, पण आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही शांत राहत नाही. मग नंतर आता चैतन्य म्हणतो, अरे मी तर खरी मैत्री केली, परंतु मैत्रीचा खरेपणा तेवढा तुझ्यामध्ये नाहीये. असं म्हणून तो पुन्हा पुन्हा साक्षीचं त्याच्यासमोर कौतुक करतो. अरे तू असे घाणेरडे आरोप करून आपल्या मैत्रीला काळं फासलं आहे. त्यातच आता तिथे एक फोन येतो, तेव्हा सायली तो फोन उचलते. तेव्हा तो सुरेश पिऊनचा फोन असतो. तो म्हणतो, सायली ताई पटकन बाहेर या ना. सायली म्हणते, नाही अहो लगेच नाही यायला जमणार. तो म्हणतो, प्लीज अर्जंट आहे, तुम्ही या बाहेर. सायली आता फोन ठेवते आणि लगेच बाहेर जाते. बाहेर आता साक्षी खूप रडत बसलेली असते. सायलीला आता धक्काच बसतो. ती आता सुरेशला म्हणते की तुम्ही हिच्यासाठी पाणी आणि चहा घेऊन या, म्हणजे हिला जरा तरतरी येईल. असं म्हणून ती तेथेच थांबते. इकडे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, मी काही बोलत नाही याचा अर्थ हा माझा विकनेस नाही आहे चैतन्य, किंवा माझ्याकडे काही उत्तरं नाही आहे, तू असंही समजू नकोस. अरे आता मी गप्पा आहे कारण तुला किती काहीही सांगितलं ना तरीही तुला ते पटणार नाहीये, कारण तुझे डोळे, कान, मेंदू सर्व काही बंद पडलं आहे. म्हणूनच चैतन्य तू आपली आता मैत्रीसुद्धा विसरला आहेस. असं अर्जुन आता रागातच त्याला म्हणतो. त्यावेळी चैतन्य म्हणतो, मी मैत्री विसरलो? अरे मित्र काय असतो ना, आता मी तुलाच सांगतो. त्यावेळी आता चैतन्य रागातच म्हणतो, खरा मित्र तो असतो जो आपल्या मित्राचे सर्व सिक्रेट अगदी जीवापाड जपून ठेवतोस. आणि माझ्याकडे तुझं खूप मोठं सिक्रेट आहे, ते म्हणजे तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. त्यावेळी आता दोघांच्या डोळ्यासमोरूनही तो लग्नाचा भूतकाळ जातो. तेव्हा आता अर्जुन त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतो. पुढे चैतन्य म्हणतो, माझ्या जागी दुसरा कोणीही असताना तर तो सर्व जगाला सांगून मोकळा झाला असता अर्जुन. तरीही मी अजून कुणालाही सांगितलं नाही अर्जुन. या गोष्टीची मला एवढी मोठी शिक्षा मिळतीये. आता अर्जुन म्हणतो, तुला शिक्षा मिळतीये का मला शिक्षा मिळतीये रे चैतन्य? त्यावेळी आता तुझ्या या हेकेखोरपणाची शिक्षा माझ्या साक्षीलाच मिळतीये. काय वाटतं साक्षी माझा वापर करून घेतीये असंच का? पण तसं नाहीये. खरं तर तू सायलीचा वापर करून घेतो आहेस. आता अर्जुनला खूप राग येतो. तो रागातच चैतन्य असं म्हणतो. हा चैतन्य आता अर्जुन समोर जाऊन उभा राहत म्हणतो, खरं तर सायलीचा वापर तू करून घेत आहेस. तिच्या मनात नसतानाही कॉन्ट्रॅक्ट पेपरवर तूच तिला साईन करायला सांगितल्या. अरे मधुभाऊंना सोडवण्यासाठी ज्या मनात नसताना तू तिच्याबरोबर लग्न केलंस. अरे तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये तू अडकवलंस. आणि डील यालाच म्हणतात अर्जुन सुभेदार. हे नात्यांचा बिझनेस साक्षी करत नाहीये, तू करतोस अर्जुन सुभेदार. तू तर त्या सायलीचा वापरच करून घेत आहे असं मला वाटतं, कारण नात्यांचा बिझनेस हा तू करतोस रे अर्जुन. ती सायली बिचारी घरच्यांची मनापासून काळजी घेते, तुझी काळजी घेते, आणि मग एका वर्षानंतर तू काय करणार आहे? त्या बिचारीसाठी भविष्यच तू ठेवलं नाहीये, कारण तू तिला सोडून देणार आहेस. आता तूच सांग, मनात चिखल कुणाची आहे, साक्षीच्या की तुझ्या? तू सर्वांना फसवतोस, घरच्यांना त्रास देतोस. तुझ्या एवढा स्वार्थी माणूस या जगात मी पाहिलेला नाहीये. आता चैतन्याचा एक एक शब्द अर्जुनच्या जिव्हारी लागत असतो. इकडे साक्षी ही खूप रडत असते. त्यावेळी सायली म्हणते की तू अगोदर तोंड धुवून घे, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. तेव्हा ती म्हणते, नाही त्याची गरज नाहीये. दुसरीकडे चैतन्य अजूनही अर्जुनला बोलतच असतो की एकदा कल्पना मावशीचा चेहरा तू डोळ्यासमोर आण. अरे तिला खरं समजल्यानंतर तिचं काय होईल ना याचा तू विचार कर जरा. आणि डॅडला काय उत्तर देणार आहेस? पूर्ण आजीला तू काय तोंड दाखवणार आहेस? आता अर्जुनला हे बोलणं अजिबात सहन होत नाही. तो म्हणतो, बस चैतन्य बस. तेव्हा आता झाला ना त्रास, तर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हा फ्रॉड करून तू एवढी मोठी चूक केली आहे ना, त्याची सर कशालाच नाही. असं म्हणून चैतन्य तेथून जातो. आता अर्जुन खूप रडत असतो.
त्याच्याच मित्राने त्याच्यावर असा आघात केलेला असतो, अर्जुनला हे सहन होत नाही. तो तेथेच खाली बसतो. चैतन्याचं सगळं बोलणं आता त्याला आठवू लागतं आणि खूप रडत असतो. दुसरीकडे आता साक्षी मस्त चिप्स खात असते आणि म्हणते की ओव्हर ॲक्टिंग करून करून डोकं जड झालं. माझ्या अपमानाचा एक एक करून मी सर्व बदला घेणार आहे, असं म्हणत ती आता आरशात पाहते तर तेथून चैतन्य रागातच बाहेर येत असतो. आता तिचा गोंधळ उडतो. ती लगेच ते चिप्स दुसरीकडे ठेवते आणि डोळ्याला पाणी लावण्याचं नाटक करत तेथे रडत बसते. त्यावेळी चैतन्य आता तेथे येतो, गाडीत बसतो. त्याला काय करावं सुचत नाही. तो साक्षीकडेही दुर्लक्ष करतो आणि पाण्याची बॉटल घेऊन पुन्हा बाहेर जातो आणि डोक्यावर पाणी टाकतो. त्यावेळी आता साक्षी पटकन त्याच्याकडे येते. अर्जुन हा अजूनही रडत असतो. त्याच वेळी सायली तेथे येते. आता अर्जुनची अशी झालेली अवस्था पाहून सायली विचारते, काय झालं अर्जुन सर? मी गेल्यानंतर तुम्हाला चैतन्य सर अजून काही बोललेत का? त्यावेळी आता अर्जुन काहीही बोलत नाही. कडे साक्षी विचारू लागते, काय झालं अरे चैतन्य? त्यावेळी तो म्हणतो, आय एम सॉरी, कारण माझ्यामुळे तुला अर्जुन काही पण बोलतो. पुढे आता साक्षी विचारते, अरे मला असं वाटलं आपण तेथे गेलो, अर्जुनला आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं तर तो आपल्याला समजून घेईल. त्यावेळी चैतन्य हसतो आणि म्हणतो, आता त्याला काहीही समजणार नाहीये. त्याने त्याच्या डोळ्यांवर झापडं लावून घेतली आहे, तरीही तो तुझ्यावर चिखलफेक करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. साक्षी चैतन्याला म्हणते, अजिबात तू या गोष्टींचा विचार करू नकोस. मला वाटलं होतं की आपलं नातं हे सर्वजण स्वीकारतील, परंतु जाऊ देत, काही हरकत नाही. आता आपण आपल्या नात्यामध्ये पुढे जाऊयात. आपल्याला कुणाचीही गरज नाही. आपण दोघेही फक्त आपल्या प्रेमावर विश्वास ठेवूयात. चालेल ना? तो साक्षीचा हात हातात घेत म्हणतो की हो चालेल, तू अशी रडू नकोस, मला ते आवडणार नाही. तेव्हा साक्षी आता हो असं म्हणते आणि त्याला मिठी मारते. दुसरीकडे अस्मिता म्हणते की आज चक्क प्रताप सुभेदार आणि डॉक्टर अश्विन सुभेदार लंचसाठी घरी, आणि अर्जुन सुभेदार यांना सुद्धा घरी बोलवून घेऊयात. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, अगं त्याला काम करू दे की, मी रात्रभर ऑफिसमध्ये होतो त्यामुळे आज घरी आहे. अश्विन म्हणतो, मला पुन्हा क्लिनिकला जायचंय. त्यावेळी तो विचारतो की मम्मा, अगं पूर्ण आजी कुठे आहे? तेव्हा कल्पना म्हणते, अरे त्या मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या ना, आत्ता चालत फ्रेश होऊन येतील. तेवढ्यातच पूर्णाजी देखील तेथे येतात. आता कल्पना आणि विमल सर्वांना जेवण वाढत असतात तर पूर्णाजींचं लक्ष फक्त सायली कुठे दिसती याकडे असतं. त्यावेळी अस्मिता म्हणते, अगं ती किचनमध्ये काय, अख्ख्या घरात नजर फिरवली ना तरीही ती कुठे दिसणार नाही, कारण ती गाव पालथं घालायला गेलीये. कल्पना अस्मिताला गप्प राहायला सांगते, पण अस्मिता ऐकत नाही. पुढे पूर्णाजी सारख्याच विचारू लागतात, ती कुठे गेली, अगोदर सांग कल्पना. त्यावेळी कल्पना म्हणते की ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलीये. आता पूर्णाजींना खूप राग येतो. इकडे सायली आता अर्जुनला विचारत असते, काय झालं? मी गेल्यानंतर चैतन्य सर तुम्हाला असं काही बोलले का? म्हणजे इथे जे बोलत होते माझ्यासमोर त्याच्यापेक्षा जास्त काही वेगळं बोलले का? त्यावेळी अर्जुन आता काहीही बोलायला तयार नसतो. ती त्याला पाणी देते. अर्जुनला सगळं काही बोलणं आठवत असतं. तो पाणी न पिता तेथेच तो ग्लास ठेवतो. सारखी सायली आता विचारू लागते, अर्जुन सर सांगा ना प्लीज. अर्जुन आता सांगायलाच तयार नसतो. तो म्हणतो, हे पहा मिसेस सायली, तुम्ही माझ्या असिस्टंट आहात ना, मग असिस्टंटच काम करा. तुम्ही माझ्या इथे काही बायको नाही आहात. तुम्ही तुमच्या डेस्कवर जा आणि तुमचं काम करा. मला जर काही गरज लागली ना तर मी तुम्हाला बोलवेन. असं म्हणून आता सायलीबरोबर तो देखील तुटक वागतो. सायलीला खूप वाईट वाटतं. ती आता बाहेर जायला निघते. अर्जुन आता शांत होऊन जातो. सायलीला दुखवलं म्हणून त्याला अजूनच वाईट वाटतं, पण तो काहीही प्रतिक्रिया देत नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुरेश आणि सायली हे दोघेही अर्जुनच्या केबिनमध्ये सर्व फाईल पसरवून ठेवतात. तेव्हा आता अर्जुन तेथे येतो. सुरेश म्हणतो की सॉरी सर. अर्जुन न चिडता त्याला म्हणतो की सर्व काही व्यवस्थित लावून ठेव. तेव्हा आता सायली म्हणते, अर्जुन सरांना या मनस्थितीतून मी कशी बाहेर काढू कळतच नाहीये. दुसरीकडे कल्पना पूर्णाजींना म्हणते, सायली माझ्याबरोबर खोटं बोलली किंवा तिने मला फसवलं तर मग मी स्वतःहून तिला घराबाहेर काढीन. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.